आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आर्यन शाहरुख खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। काल आर्यनच्या जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि या युक्तिवादानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आज सुनावणी करणार असल्याचं जाहीर केलं। त्यानुसार आज ही सुनावणी होईल। आर्यन खानच्या बाजूने भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली, तर अमित देसाई यांनी अचित आणि आर्यनमधले जे एनसीबीचे चॅटचे पुरावे आहेत त्याबद्दल सुद्धा युक्तिवाद केला। तर काल या प्रकरणातल्या दोघा जणांना जामीन मंजूर झाला आहे, त्यामुळे आर्यनला आज जामीन मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। प्रत्यक्षात आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत आणि त्याची कोणतीही वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आलेली नाही असा दावा आर्यनच्या वकिलांनी केलाय आणि यामुळेच त्याला जामीन मंजूर व्हावा असा युक्तिवाद आहे। आर्यनच्या वतीनं वकिलांची अक्षरशः फौज न्यायालयामध्ये आपली बाजू मांडत होती। त्यांनी अनेक मुद्दे मांडले आणि ज्यामुळे आर्यन हा पूर्णपणे निर्दोष आहे असं त्यांचं म्हणणं होतं। काय काय दावे करण्यात आले वकिलांच्या वतीनं पाहूयात। आर्यन स्वतःहून क्रूजवर गेला नव्हता, तर त्याला तसं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र मित्र अरबाज सोबत आर्यन जात होता। आर्यनकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडलेले नाहीत। आर्यनला त्यामुळेच पकडण्याचं काहीच कारण नव्हतं असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। अधिकारांचा गैरवापर करून आर्यनला अटक करण्यात आली असा त्याच्या वकिलांनी दावा केला। एवढंच नाही तर आर्यनची वैद्यकीय चाचणी झालेली नाही। जर का त्याने अंमली पदार्थ घेतलेत असा एनसीबीचा दावा आहे, तर त्याची आजपर्यंत वैद्यकीय चाचणी का केली नाही? अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा कोणताही थेट पुरावा आर्यनच्या विरोधात उपलब्ध नाही। मित्राच्या बुटामध्ये काहीतरी सापडलं तर त्याला आर्यन जबाबदार कसा, असा प्रश्न आर्यनच्या वतीनं वकिलांनी उपस्थित केला। आर्यनच्या मोबाईलचं चॅट वारंवार एनसीबीकडून सांगितलं जातं, पण या चॅटमधून काहीच सिद्ध होत नाही। हे बोलणं कोणत्या आधारावर पुरावा म्हणून एनसीबी वापरत आहे असा जाब सुद्धा मुकुल रोहतगी यांनी उपस्थित केला। आर्यनच्या सोबत आधीचे संदर्भ जर का जोडले तर ड्रग्ज तस्करीच्या आरोपात त्याला पकडलेलं नाही, तर अट्टल गुन्हेगारांप्रमाणे त्याला वागवलं जात आहे, हे पूर्णतः चुकीचं आहे असंही न्यायालयात सांगण्यात आलं। दरम्यान ड्रग्जच्या खरेदीमध्ये आर्यनचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि त्यामुळे आर्यनला सोडून द्यावं, त्याला तातडीनं जामीन द्यावा अशा प्रकारची मागणी अमित देसाई आणि मुकुल रोहतगी या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी केली। आमचं नेमकं म्हणणं असं आहे का त्याला हे जे त्याचं बेल ॲप्लिकेशन एवढं लवकर सर्क्युलेशन देऊन ऐकण्यात जे कोर्टाने संधी दिलेली आहे, इतर जे आरोपी आहेत ज्यांची बेल ॲप्लिकेशन पेंडिंग आहेत त्यांना सर्क्युलेशन देऊन त्यांनाही तशी मुद्दा म्हणजे हे देण्यात यावी फॅसिलिटी का त्यांचंही ऐकण्यात यावं। सध्या आता आमचं आर्ग्युमेंट पेंडिंग आहे, कारण जोपर्यंत आरोपीचे आर्ग्युमेंट्स होत नाही तोपर्यंत आमचं ऐकलं जाणार नाही। आरोपीचे जे आहेत त्यांचे आर्ग्युमेंट संपल्यानंतर आमचा आर्ग्युमेंट होणार। उनके खिलाफ जो एलिगेशन थे वो ये था कि वो ये है कि उन्होंने ही कंज्यूम गांजा, उन्होंने गांजा लिया है ड्यूरिंग ए स्टे इन द क्रूज। वो क्रूज जब वापस लौटी तब वो अरेस्ट हुए 4 अक्टूबर को, और इनके खिलाफ बस यही कंजम्पशन का एलिगेशन था। तो मैंने अपने आर्ग्यूमेंट्स में यही बताया कि हाउ कंजम्पशन मेडिकल टेस्ट हैज़ टू बी कंडक्टेड टू प्रूव कंजम्पशन। जब इनका कोई मेडिकल टेस्ट ही नहीं कराया गया तो हाउ इज कंजम्पशन प्रूव्ड, और फिर इनके पास से कोई रिकवरी हुई नहीं है तो कंजम्पशन इज अगेन आउट ऑफ द क्वेश्चन। फिर मैंने ये भी बताया कि कैसे मैंने रोल डिफ्रेंशिएट किया बिटवीन आर्यन खान और मेरे क्लाइंट में, क्योंकि क्लाइंट के बीच में, क्योंकि सिर्फ यही दोनों हैं जिनके पास से कुछ मिला नहीं है बाकी सब में। तो मैंने बताया कि मेरे क्लाइंट के पास से कोई व्हाट्सएप चैट्स नहीं मिलेगा टू एस्टैब्लिश कॉन्स्पिरेसी या फिर कुछ इंक्रिमिनेटिंग व्हाट्सएप चैट, ऐसा कुछ नहीं था मेरे क्लाइंट के अगेंस्ट।